असतं आणि तू राणीच्या प्रेमात पडलायस, प्रेमात. काय रे, कसला विचार करतोस? हे बघ, मी आणि राणी आर जस्ट गुड फ्रेंड्स. आम्ही खूप क्लोज फ्रेंड्स आहोत, एवढंच, बाकी काही नाही असं तुला वाटतं. कसं आहे ना, तुमचं जे नातं आहे ना ते मैत्रीच्या पलीकडे गेलंय आता. हे बघ, तुला सतत असं वाटतं ती तुझ्या सोबत असावी, ती सोबत असली की सगळं काही छान वाटतं तुला. मुळात ती आनंदी असली की तूही खुश होतोस. अरे म्हणजे सगळं काय, हे प्रेम नाही तर अजून काय? नाही, असं काही नाहीये रे. अरे मग कसं आहे? हे बघ, इंद्रा राणीच्या सगळ्या गोष्टी ऐकायला लागल्या. इंद्रजित महाडिक, द इंद्रजित महाडिक स्वतःच्या मिस्टेक्स ऍक्सेप्ट करायला लागलाय. मुळात मुद्दा हा आहे की इंद्रा राणीच्या आनंदाचा विचार करतोय. तिच्या घरच्यांची काळजी घ्यावीची का वाटते तुला? नाही म्हणजे आधीचा इंद्र तर असा नव्हता ना, मग आता काय झालं? अरे ती फ्रेंड आहे ना माझी, मग फ्रेंड साठी असं वाटू नाही शकत का मला? मग यार इंद्र, तू स्वतःच्या मनाची कसं खोटं बोलू शकतोस? ओके, काम डाऊन. आपण ना क्रॉस चेक करूया. हा, तू बस. अरे बस ना, बस बस बस. मी तुला काही सिच्युएशन्स देतो. जर तुला असं वाटत असेल की ते सगळं करेक्ट आहे आणि तसं होत आहे, तर तू टिक करत राहा. म्हणजे तुझं तुला क्लिअर होईल सगळं. करेक्ट? मला एक सांग, ती सोबत असताना इतर कोणीही असलं तरी तुझी नजर फक्त तिला शोधत असते. तुला सतत असं वाटत असतं की तिच्याशी काहीतरी बोलायचं आहे. करेक्ट? नाही म्हणजे नाही, मी कामाशिवाय तिच्याशी इतर काही बोलतच नाही, सो असं काही प्रश्नच येत नाही. अच्छा, तुला तिची काळजी वाटते, स्वतःपेक्षा जास्त तू तिची काळजी घेतोस. एम आय राईट? अरे म्हटलं ना तुला, माझी फ्रेंड आहे ती. आता फ्रेंड म्हटल्यावर काळजी तर वाटणारच ना, कॉमन सेन्स आहे हा. हो, रिलॅक्स रिलॅक्स. ओके. अजून हा, ती जेव्हा कधी तुझ्यासोबत नसते तरी तुला असाच भास होतो की ती तुझ्यासोबत आहे. येस ऑर नो? काय रे, बोल ना. नाही, नेव्हर. असं तर कधी झालेलंच नाहीये, कधीच नाही. अच्छा, ना म्हणजे ठरवलंच असतं सगळ्या गोष्टी डिनाय करायच्या. काय काही बोललास का तू आता? काय? नाही काही नाही. मी आय वॉज लाईक ठीक आहे, एक काम करूया, तू ना या सगळ्या गोष्टी स्वतःच ऑब्झर्व कर आणि यू ओनली डिसाइड की तू तिच्या प्रेमात पडलायस की नाही. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, ज्या क्षणी तुला असं फील होईल ना की हे सगळं होत आहे, तेव्हा तुला रिअलाइज होईल की यू आर इन लव्ह. तू तिच्या प्रेमात पडलायस. अरे बघूया त्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत होतात की नाही. काय राणी मॅडम, अजून कामं उरकली नाहीत तुमची? अहो, तुमच्या हाताला खूप उरक आहे असं ऐकलं होतं मी. मग काय झालं? नाही, ते आवरतच आहे आता. आता इतक्या वेळ झाला अजून आवरतच आहे, कामं उरकतच नाहीयेत. चला चला चला, पटापटा कामं करा, हात चालवा. चला, जावा जावा. ए हुकुमाची राणी, आज तुला काही गोष्टी जरा स्पष्टच सांगते, त्या नीट लक्ष देऊन ऐक आणि लक्षात ठेव. मालत्याई म्हणतात तसं या महाडिकांच्या घरामध्ये तुला पायपुसणीची सुद्धा किंमत नाहीये. अगं, तुझ्यासारख्या माणसांनी उकिरडी फुंकत बसायला पाहिजे, पण तू कटक कारस्थानं करून या घरामध्ये शिरलीस. या घरात आलीस म्हणजे स्वतःला या घराची मालकीन समजण्याची अजिबात चूक करू नकोस. आजपर्यंत मी शांत होते, तुझी लायकी मालत्याई सतत तुला दाखवत आल्यात, पण आता यापुढे
सगळी सूत्र मी माझ्या हातात घेतलीत असं समज. हो, कसली सूत्र काय? माझ्या समोर हा सालसूतपणाचा आव आणायचा नाही हा. तुला मी चांगलं ओळखते. वाग ना खरी, का खोटी वागतीयेस? इंदिरा भाऊ